Hello children, today is our English class. We learn My English Book 2, Unit 1. Bounce a ball. Page number 1. Okay, look at this picture. Here is a boy and here is a girl. Here is teacher. Here is teacher. And what is this? Okay, this is ball. Okay. Learn, sing and act. Listen, sing and act. Listen, लक्षपूर्वक ऐकायचं आहे. लिसन ऐकायचं आहे. लिसन केअरफुली आपण म्हणतो की नाही, वरच्यावर मी तुम्हाला सांगते लिसन केअरफुली. लिसन केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक ऐकायचं आहे. सिंग गायचे आहे नंतर. अँड ॲक्ट आणि ॲक्शनसुद्धा करायचे. पहिल्यांदा या कवितेमध्ये काय म्हटलं आहे ते आपण पाहूया. आता बाउन्स. बाउन्स हा शब्द, बाउन्स म्हणजे टप्पा टाकून बॉल पुढं जातो, त्याला बाउन्स म्हणायचं. बाउन्स म्हणजे टप्पा टाकून बॉल पुढं जातो. बाउन्स अ बॉल टू रीना. बाउन्स अ बॉल टू रीना म्हणजे बॉल टप्पा टाकून कोणाकडे गेलेला आहे? रीनाकडे गेलेला आहे. एस आय गॉट इट. एस आय गॉट इट. रीना काय म्हणते? हां मी पकडला. हां मला मिळाला. आता इथं बॉल खेळता येते हे की नाही, त्यामुळे काय म्हणायचं? हां मी पकडला असं ती म्हणते. एस आय गॉट इट. आय गॉट इट म्हणजे मला मिळाला, मला जमलं, मला समजलं अशा अर्थाने आय गॉट इट असते. आता इथं बॉल नाही खेळते त्यामुळे एस आय गॉट इट. हां मी पकडला. एस आय गॉट इट. हां मी पकडला अशी रीना म्हणते. बाउन्स इट टू वीना. बाउन्स इट टू वीना. इट, आय टी इट म्हणजे त्या बॉलला इट हा शब्द वापरला आहे. तो बॉल आहे की नाही, मग ते इट हा शब्द वापरला आहे. बाउन्स इट टू वीना. बाउन्स इट टू वीना. तो बॉल आता बाउन्स कुणाकडे झालेला आहे? वीणाकडे झालेला आहे. मग वीणा पण म्हणते एस आय गॉट इट. एस आय गॉट इट. हिनालासुद्धा तो बॉल पकडता आलेला आहे. बाउन्स इट टू सागर. बाउन्स इट टू सागर. तो बॉल कुणाकडे बाउन्स झाला? सागरकडे. सागर पण म्हणतो एस आय गॉट इट. एस आय गॉट इट. सागरलासुद्धा तो बॉल कॅच करता आला आहे. तो म्हणतो हां मी पकडला. नंतर बघा काय झालं. बाउन्स इट टू टीचर. बाउन्स इट टू टीचर म्हणजे नंतर तो टीचर यांच्याकडे बॉल गेलेला आहे. पण टीचर काय म्हणतात बघा. ओ नो आय मिस्ड इट. ओ नो आय मिस्ड इट म्हणजे टीचरना तो बॉल गॉट करता आलेला नाही. त्या म्हणतात मिस झाला. त्यांना तो पकडता आला आहे का? नाही. त्या म्हणतात आय मिस्ड इट. मला तो बॉल काही पकडता आलेला नाही. त्या म्हणतात ओ नो आय मिस्ड इट. ओके, किती सुंदर कविता आहे बघा. आता आय सिंग दिस पोएम. यू लिसन केअरफुली. आय सिंग दिस पोएम. यू लिसन केअरफुली. Bounce a ball to Reena. Bounce a ball to Reena. S I got it. S I got it. Bounce it to Veena. Bounce it to Veena. S I got it. S I got it. Bounce it to Sagar. Bounce it to Sagar. S I got it. S I got it. Bounce it to teacher. Bounce it to teacher. Oh no, I missed it. I missed it. Oh no, I missed it. I missed it. ओके, बघा किती सुंदर कविता आहे. यू लिसन अगेन अँड अगेन अँड देन
ट्राय टू सिंग. तुम्ही पुन्हा पुन्हा ही कविता ऐकायची आणि नंतर गाण्याचा प्रयत्न करायचा. ओके. आता इथं काय म्हटलं आहे बघा. रिप्लेस द वर्ड बाउन्स विथ द वर्ड्स गिव्हन इन द बॉक्सेस अँड सिंग अगेन. म्हणजे बॉक्सेस दिलीत की नाही खाली, ह्या बॉक्सेसमध्ये काय वर्ड्स दिलेले आहेत. ROLL, रोल, HIT, हिट, THROW, थ्रो, KICK, किक. ओके. ROLL. आता हे सगळे आपण बॉलच्या संदर्भातले शब्द आहेत बघा. म्हणजे कसे तुम्हाला सांगते मी. ROLL, रोल. रोल म्हणजे गडगडत जाणे, घरंगळत जाणे, फिरवणे. रोलिंग असते की नाही तसं रोल, गरगळत जाणे. HIT, हिट म्हणजे हाताने बॉल फेकणे. THROW, थ्रो म्हणजे फेकणे. हिट म्हणजे हाताने फेकणे, थ्रो म्हणजे फेकणे. आणि KICK, किक. किक म्हणजे लाथेने बॉल मारणे किंवा पायाने बॉल मारणे. म्हणजे रोल, हिट, थ्रो अँड किक. हे सगळे आपण बॉलच्या संदर्भात असं शब्द आपण वापरतो किंवा आपल्याला वापरता येतील. ओके. त्यानंतर बघा इथं सुद्धा खाली लुक अँड से, इथं काही शब्द दिलेले आहेत आणि ते शब्द एक मिनिट. आता इथं आपल्याला मी तुम्हाला सांगितलं की नाही 4 शब्द, तर इथं बाउन्स या शब्दांच्या ठिकाणी हे रोल, हिट, थ्रो, किक हे शब्द आपण तिथं ॲड करायचे आहेत. त्या ठिकाणी ते शब्द वापरायचे आहेत आणि ही पोयम पुन्हा गायची आहे. आता मी तुम्हाला फक्त एकदा एकच शब्द वापरून गाऊन दाखवते. नंतर तुम्हाला इतर शब्द घालून ते गाता येतील. आता रोल हा शब्द आपण घालूया त्यामध्ये. रोल बघा. बाउन्स बॉल टू रीना असं आहे की नाही, त्या ठिकाणी आपण रोल म्हणायचं आहे. रोल अ बॉल टू रीना, रोल अ बॉल टू रीना, I got it, I got it. Roll it to Veena, roll it to Veena, I got it, I got it. Roll it to Sagar, roll it to Sagar, I got it, I got it. Roll it to teacher, roll it to teacher, oh no, I missed it, I missed it, oh no, I missed it, I missed it. ओके. तर अशा प्रकारे इथं रोल जसा मी वापरला शब्द तसं हिट, थ्रो आणि किक हे शब्दसुद्धा तुम्ही वापरून कविता गाऊ शकता. यानंतर बघा इथं खाली काही शब्द दिलेले आहेत. BALL, बॉल. ह्या पोएममधलेच हे शब्द आहेत, ते सुद्धा तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करायचा. BOUNCE, बाउन्स. GOT, गॉट. IT, इट. इट. TEACHER, टीचर. YES, TO, NO, no. Okay. You read these words again and again. Look and say these words and sing this poem. First listen this poem again and again and then try to sing this poem. Okay. Bye.